हाय फ्रेंड्स, पुन्हा एकदा नवीनशा व्हिडिओमध्ये स्वागत करते। तर जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर प्लीज चॅनलला अगोदर सबस्क्राईब करा, आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका। तर आज आहे रविवार। तर रविवारी येऊन बघा मी आणखी दिवसभरात किती ब्लाऊज शिवले तेच तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। आणि हे संक्रांतीसाठी खूप असे डिझायनर साड्यामध्ये ब्लाऊज आहेत। तर बघा हा डिझायनर साडीचा हिरव्या कलरचा ब्लाऊज आहे। तर इथून बघा पुढून कटोरी आहे, त्याला ह्याला हुक्स वगैरे लावून लगेच ठेवली ती इस्त्री करून। याची बाही बघा, याची बाही 6 इंच असेल साधारणतः। तर हा ब्लाऊज कटोरी आहे आणि अस्तर लावून याची शिलाई मी 200 रुपये घेते आणि ही थोडीशी लेस एक्स्ट्रा देते लावून, कारण आपल्याला पण थोडंसं परवडलं पाहिजे, जास्त नाही। मग ते 200 रुपये शिलाई आहे त्याची। त्याच्यानंतर हा पण एक शिवलेला आहे, ह्याला पण लेस लावली आहे, साधारण काटापदराचाच हा ब्लाऊज आहे। तर बघू शकता गोल गळाच आहे, सिंपलच आहे एकदम, कारण साडी काही एवढी भारी नाहीये। त्यानंतर पुढून हा कटोरी शिवलेला आहे, एकच नंबर ब्लाऊज झालेला आहे। तर बघू शकता स्लीव्ज याच्या साधारणतः 5 इंच, 5 ते 5.5 इंच ही स्लीव्ज असेल असा माझा अंदाज आहे। तर याची शिलाई मी 200 रुपयेच घेतली, कारण अस्तर वगैरे माझ्याकडे असतं, कारण 170 रुपये शिलाई आणि 30 रुपयाचं अस्तर असं एक्स्ट्रा म्हणून मी 200 रुपये शिलाई घेते। खूप सुंदर असा हा पण ब्लाऊज झालेला आहे। तर त्याच्यानंतर आणखी एक ब्लाऊज शिवलेला आहे, हा पण मला अर्जंट होता। त्याच्यानंतर हे बघा कटोरी ब्लाऊज आहे हा सुद्धा, आणि कटोरी ब्लाऊज आहे। तर ह्या 2 हुक लावायचे राहिलेले आहेत। पाठीमागून बघा गोल गळा केलेला आहे आणि सिंपल असा हा ब्लाऊज आहे, पण फक्त याची स्लीव्ह थोडी मोठी केलेली आहे। अँकल 3/4 म्हणलं तरी चालेल, 3/4 म्हणलं तरी चालेल बघा ह्याची स्लीव्ह। तर बघू शकता असा ब्लाऊज झालेला आहे, पुढून कटोरी पाठीमागून गोल, आणि खूप सिंपल असा हा ब्लाऊज हा पण केलेला आहे। तर हे तिन्ही ब्लाऊज आज मी कट करून शिवलेले आहेत। हे तुम्हाला कसे वाटले हे पण मला नक्की कमेंट करून, तुम्हाला माझे असे छानसे ब्लाऊजची व्हिडिओ पाहिजे असेल तर ते पण मला कमेंट करून सांगा। आणि हा साधारणतः कटिंगची जर तुम्हाला पाहिजे असेल तर ते पण मला नक्की कमेंट करा, कटिंग आणि स्टिचिंगचा व्हिडिओ मी तुमच्याबरोबर नक्की शेअर करेल। तर आता ह्याला इस्त्री वगैरे केली ना ह्या ब्लाऊजला, तर खूप सुंदर असा हा ब्लाऊज होतो, एकदम फिनिशिंग मध्ये। मोठे टेलर जे असतात त्यांच्या लेवलला आपले पण ब्लाऊज जातात, त्याच्यामुळे एवढं काय टेन्शन घ्यायचं नाही ब्लाऊज शिवताना। कधी जे काय माझ्या मैत्रिणी वगैरे त्यांना टेन्शन येत असतं की ब्लाऊज हा आपल्याला त्यांच्यासारखी फिनिशिंग येत नाही वगैरे, काय नाही, खूप सुंदर ब्लाऊज होतो। तुम्ही फक्त प्रेस करताना काळजीपूर्वक प्रेस करा की जळाला नाही पाहिजे ब्लाऊज एखाद्या कस्टमरचा, कारण साड्या खूप महाग असतात, त्याच्यामुळे ध्यान देऊन आपण व्यवस्थित त्याला इस्त्री करूनच त्या कस्टमरला ब्लाऊज दिले तर नक्की तुमचा परफेक्ट हा फिनिशिंग मध्ये ब्लाऊज होईल। आणि असे छानसे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका। भेटूया पुन्हा अशा छानशा व्हिडिओमध्ये। बाय बाय।